हे बघा आज आमचे पप्पा मला मदत करतात. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? पायल प्रतीक व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या देवाची सुरुवात 3 बादल्या कपडे धुवून केली आहे. मी सकाळी 6 वाजता उठले होते आणि आता वाजले ते 8:30 पर्यंत माझ्या 2 बादल्या कपडे आणि 2 बादल्या आमचे कपडे, 1 बादली सक्षमीचे कपडे एवढे धुवून झाले. ते माझी आंघोळ झाली आहे, मी फ्रेश झाले मस्त. आणि आता मी किचन मध्ये डायरेक्ट भांडे घासण्यापासून सुरुवात करते आता खाली. मग मला नाश्ता बनवतोय. सक्षमीला झोपून आली मी, प्रतीक पण झोपलाय. तोपर्यंत माझं होईल सगळं आवरून असं वाटतंय मला. हे जर सकाळी सकाळी जर माझे हे काम आवरले ना घरातले, मग मला सक्षमकडे वेळ घालवावा लागतो आणि माझे व्हिडिओजचे पण कामं मला करता येईल. या हिशोबाने मी लवकर उठले. रात्री पण मी 1 वाजता झोपली. त्यात पण मॅडमने मला 3-4 वेळा उठवलं सक्षमीने. अजिबात झोपत नाही माझी, अजिबात म्हणजे अजिबात. आणि दुपारचं पण मी झोपत नाही. मला असं वाटते 1 वर्ष तरी मला अजून झोप नाही मिळणार आहे. आता वाजले तर 9 बरोबर आणि माझे एवढे भांडे. हा ट्रेलर आहे हा भांड्याचा. पिक्चर आता बाकी अजून सगळ्यांचे नाश्ते व्हायचे. फक्त हा ट्रेलर आहे भांड्यांचा. आता जो मी घासलाय तो. किचन सगळं एकदम चकाचक घासणीने घासून क्लीन केलंय. पण हा थोड्या वेळाने परत खराब होणार आहे आणि हा परत मला धुवायला लागणार आहे. तुम्हाला आता फक्त हा ट्रेलर होता, पिक्चर बाकी आहे. तर 9 वाजले ते आणि माझं आता किचन आवरून झालंय. आता मी चहा पिणार आहे. हा चहा मम्मीने ठेवला होता, तो गरम केला मी. आता घेते मी तो प्यायला, पण त्याच्या आधी मी कुकर लावते. गुड मॉर्निंग. हाय आता मी सक्षमीला थंडीमुळं एवढं पॅक करून ठेवते बघा. सॉक्स पण घातले ते तिच्या पायात, सॉक्स घातले, ते फुल पॅन्ट घातली आहे. हो सगळं घातलंय. आवाज बघितला काहीचा? आवाज खूप वाढला आजकाल सक्षमीचा. बोलायला बघते ती माहिती का, असं आपण तिला म्हणलं ना काय ग, लगेच ती अशी करणार म्हणजे ती अशी आवाज काढायला बघते आता थोडे नाही का, असं आपल्या सोबत तसं ती बोलायचं बघती. आणि तिचाच आवाज तिला नवीन वाटतो ना, म्हणून ती जास्त तसा आवाज काढते. कसंही बघितलं का, आवाज बघितला? एवढी शी आहे पण तिचा आवाज खूप मोठा आहे. बघून ये माझं कोणतंच बाळ. आता प्रतीक पप्पांसोबत गेलाय आणि काम माझे सकाळीच तुम्हाला सांगितलं लवकर उठते म्हणून लवकर कामं होतात. सक्षमीचे कपडे बघा, अख्ख्या घरात सक्षमीचे कपडे आहेत सगळीकडे. अक्षरशः मी पाळण्यावर पण तिचे कपडे टाकले ते वाळत. मी काय करू, कपडेच वाळत नाही आहेत. आणि टेरेसवर पण फुल कपडे झाले. आज 1 बादली कपड्याची अजून मला वाळत टाकायची आहे. तुझ्याशी नाही बोलत आहे मी, तुझ्याशी नाही बोलत आहे. तू कोणाशी बोलतीये? कोण दिसतंय? तिथे स्वतःच्या पाळण्यासोबत बोलतीये. बघ, पाळण्यासोबत बोलतीये असं वाटतंय मला. आणि ना एका ताईंची इंस्टाग्रामवरती कमेंट आली होती की सगळे बोलतात ना, कमेंट तुम्हाला सांगते काय आली होती, की सगळे असे बोलतात ना की बाळाला आपली सवय नाही लावली पाहिजे, जास्त आपली सवय नाही लावली पाहिजे. तर त्या ताईंचं म्हणणं होतं की दीदी बालपण एकदाच येतं बाळाचं, तिच्यासोबत तू टाईम घालव. हो घालवणार आहे त्यासोबत टाईम. तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं वय आता 18 महिन्याचं आहे आणि ते आता अजिबात अंगावर बसत नाही, रांगायला लागले म्हणजे नाही का, ते सगळीकडे पळत असतात पण त्यांच्यापाशी बसत नाही. म्हणून बाळाला ना आपली सवय लावायची. कामं तर होत राहतात पण बाळाला आत्ताच बाळासोबत लाईफ एन्जॉय करायची, असं त्या ताईंचं म्हणणं होतं. आणि बरोबरच आहे यार, आहे बाळाची सवय, बाळाला आईची सवय तर पाहिजेच. नंतर ही माझ्या कुशीत असं कधी बसणार आहे मोठी झाल्यावरती सांगा बरं. म्हणून मी यासोबत जास्त टाईम घालवते. जेव्हा मला माझ्या कामातून वेळ भेटतो ना, तेव्हा मी सक्षमीसोबत टाईम घालवते. त्याच्यामुळे ना आमचं दोघींचं बॉन्डसुद्धा चांगलं होतं, आईचं आणि बाळाचं. तसं तर प्रतीक पण सक्षमीसोबत खूप वेळ घालवतो. कधी कधी मीच त्याला ओरडते, बस ठेव आता तो मोबाईल आणि सक्षमीसोबत बोल. म्हणजे कसं ना, म्हणजे बाळ ना लवकर कम्युनिकेट करायला शिकतात आणि ते खूप ॲक्टिव्ह पण होतात. नाहीतर बाळासोबत आपणच नाही बोललो तर मग ते पण नाही बोलत, म्हणजे नाही का जास्त बोलायचा प्रयत्न नाही करत. त्याचा कोणा ना कोणा बघायचा असतो, उठल्या सगळीकडे बघायचं असतं. मला असं वाटतं ना ती प्रतीकला शोधती सगळ्या कोणा कान्या कोपऱ्यात, कुठं दिसतंय का माझा पप्पा, दिसतोय का कुठं मला. आता मी देते इथं वरणाला फोडणी. इथं मी ठेवलेत अंडी उकडायला, अंड्याचं करणारे मस्त चटणी.
उकडलेल्या अंड्याची चटणी. इथं मी भात पण लावला होता सकाळी. आता त्याला फोडणी देते. आणि आता उशीर का झाला सांगते. प्रतीक आत्ता आलाय. तो पण सकाळपासून बाहेरच होता कामासाठी, मार्केटिंगला गेला होता पप्पा सोबत. पप्पाला जरा ते समजत नव्हतं, म्हणजे पप्पाचं जे काम आहे ते पप्पाला समजत नव्हतं. मग ते समजवत होतं पप्पाला नीट. आता पप्पाला समजायला ते काम 1 आठवडा तर लागेल असं बोललंय प्रतीक. बघू आता किती दिवस लागतात आणि पप्पा किती लवकर शिकतात हे सगळं कळेलच तुम्हाला व्लॉग मध्ये. हे बघा मी मस्त ही चटणी बनवली, अंड्याची बुर्जी छान. हा मी वरच्या रूम मध्ये गेले ना तरी पण बाहेर पाय पुसणीला चप्पल चांगली पुसून जाते. मग जम जातात ना. ते सांगते ना चप्पल चांगली पुसते आणि बेडवरती चप्पल घालून जात नाही. पायाला फडकं बांधून जातात. नाही तसं नाही करू शकत. मग ते मी पायाला बांधलेलं फडकं धुणार कोण? ते परत बाहेर काढायचं ना. धुणार कोण ते फडकं? एक काम करा, 1 डझन माझ्यासाठी कपडे आणून ठेवा. ही तू चप्पल घालती ना तर ते चप्पल घालून परत वरती जाती, मग ते जम्प्स घरात नाही येणार का? म्हणजे मी माझं असं आहे की मी बेडवर वगैरे गेले ना, म्हणजे माझं असं की पाय धुवून मी घरात जाते. मी चप्पल घालते, मग पहिले पाय धुते, मग बेडवर जाते असं. कारण की लहान बाळ आहे ना, सक्षमी आहे ना, म्हणून मला हे सगळं करावं लागतं. आणि प्रतीकला पण मी तशीच सवय लावली आहे की बाहेरून आला की पहिले हात पाय धुवायचे आणि मगच सक्षमीला हात लावायचा. कारण आता पावसाळा आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजू शकते ना बाळांना किती जपावं लागतं. पावसाळा इतर वेळेस पण जेव्हा बाळ लहान असते तेव्हा सगळं आपल्याला असं करावं लागतं. होय पप्पा इथे नाही ठेवायचं. पप्पा थांबा 1 मिनिट. हे घ्या पप्पाला दिलेलं आहे मोठं काम, पावटा सोलाय. इथं नाही ठेवायचं पप्पा, इथं आपण बाहेरून आणलेलं सामान ठेवतो. इथं जम्स आहेत, कळलं का तुम्हाला? आपल्या पोटात किती जम्स याचा विचार केला का? आपल्या पोटातले जम्स ते निघून जातात, पण हे जम्स खायचे नाही ना आपण परत. पप्पाला म्हणलं पावटा सोला, माझं जेवण होईपर्यंत पावटा होईन सोलून. मग मी लगेच आज बनवणार आहे पावटा बोंबिलची भाजी मस्त छान अशी. आज रात्रीसाठी मी बनवते मस्त असा पावटा आणि बोंबिलची भाजी. पहिला पावटा शिजून घेतला आणि मग आता त्याला फ्राय पण करते. आता वाजले 4. मी 4 वाजताच रात्रीची भाजी बनवते, कारण की रात्री एवढा मला टाईम नाही भेटत. सक्षमीची आंघोळ, मग परत तिला झोपवणं, ते सगळं चालू असतं. मला आज माझे प्रमोशनची व्हिडिओसुद्धा करायची. मग भाजी करून मी पटकन आता वरती जाणार आहे. म्हणजे रात्री मला फक्त भाकर आणि भातच करायचं आहे, म्हणून मी खरं तर दुपारीच भाजी उरकते. म्हणजे मला रात्री खूप लोड नाही राहणार, कारण की मग रात्री मला सक्षमीला बघून मग नाही होत पॉसिबल. प्रतीक निघाला आहे. होय लवकर ये. लवकर नाही, 10 वाजता. डॅड 10 वाजता येणार आहे ना? 10चे 10:30 11 वाजता. भिजू नको, भिजू नको. नाही नाही, माझ्यासाठी तिथं हे ना छत्री घेऊन थांबलं. असं जावं लागतं प्रतीकला पूर्ण पॅक होऊन, कारण की खूप पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे आमच्या इथं. हे आमच्या इथं ना, हे इथं बघा रोज इथं पाणी जमा होतं आहे पावसाचं. हे मला आता पुसायचं आहे आणि सोबत ना हे घर पण पुसायचं आहे, कारण की इथून इथं सगळं घरात ओलं आलेलं आहे. आणि हे जे कपडे आहेत ना, हे आमचे वेगळे आणि सक्षमीचे वेगळे करून मला घडी करून ठेवायचं आहे. आता हे खालचे कपडे आहेत. चला आता एवढं आवडते. सक्षमी पाळण्यात झोपली तोपर्यंत आवरून घेते. सगळ्या घरात आमच्या सक्षमीचेच कपडे आहेत. हे कपडे आहेत ना सुकलेले आहेत, ह्याच्या पण घड्या करून ठेवायचे छान. सगळीकडे नुसते कपडे कपडे झाले, ते असं वाटतंय आमचं कपड्यांचं घर आहे. नशीबच आम्ही कपड्यावाले नाही आहेत, नाहीतर ते कपडे दुकानात कमी आणि घरी जास्त असते. गाईज सक्षमी झोपली आता आणि माझा पण सगळा स्वयंपाक झालाय करून. सक्षमीला मस्त दोरी दिली होती. आता थोडासा हा बेड पण आवरते. आता त्याची मालिश वगैरे झाली ना, ते कपडे वगैरे सगळे तसेच ठेवले, ते काही आवरलं नाही आहे. सॉक्स पण पडला आहे, घर पण पुसायचं आहे. फरशी खूप घाण झाली आहे, कारण बाहेरचं पावसाचं पाणी पूर्ण घरात येऊन दिसते. हे सगळं चिक्कल चिक्कल झालं आहे. हे बघा आज आमचे पप्पा मला मदत करतात. हे मॅच करायला पप्पाला बोलवलंय, कारण की पप्पा हे आमचे ताकदवार. आणि आज काळ्या घेवड्याची आमटी बनवणार आहे मस्तपैकी. फक्त लसणाची आणि जिरी मोहरी लसूण आणि थोडासा एकदम मसाला कोथिंबीर अशी सिंपल फोडणी देऊन खूप छान लागते. हे बघा कशी ताकद. हा कशी आहे मग पप्पाची ताकद आमच्या. टॉन मम्मी आता आमच्या तोंडाकडे बघाल काय, एवढं काही केलं आम्ही
कारण की सक्षमीला मी इथं झोपवलं आहे. हे बघा, सक्षमीला झोपवलं आहे. तिनेच तिच्या डोळ्यावर घेतले त्या साईडने, म्हणजे थोडीशी अशी क्रॉस झोपली ती. साईडला अशा 2 उशा लावले ते, कारण की तिला असं वाटतं बघ तिची मम्मी तिला पकडून बसली आहे, म्हणून 2 उशा लावल्यात आणि तिला मध्ये झोपवलं आहे छान. आणि एवढा अंधार केला आहे कारण की हिच्यासाठीच केला आहे, हिला झोपवायचं होतं म्हणून. झालं का? हां बस बस. झालं. झालं पप्पाचं काम. पप्पा ते खलबत्ता नाही का, खलबत्ता ज्याने आपण लसूण टेचतो बघा, हां, तर त्याचा मम्मीने ते जे टेचतो ना आपण ते फेकून दिले आणि त्याचं फक्त ना ते टेचायचंच ठेवले. मग कशात टेचायचं ते, कशात लसूण टाकून टेचायचं, तोंडात धरून असं हे दुधात फोडायचे का? हय सगळं फेकून देते सगळं. अहो मग ते कसं काय आलं ते ठोकायचं कसं आलं आपल्याकडे ते सांगा. भंगाराला दिलं ना. मी काय म्हणते, अहो सगळं सामान भंगारला द्यायला लागली आहे. हे आमच्या मम्मीलाच भंगारमध्ये दिलं पाहिजे. मी तर म्हणते पोत्यात भरू आणि देऊन येऊ. सगळं 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 फेकून देते. आता बघा हे ठेवलंय फक्त, हे बघा हे ठेवलंय फक्त. आणि ते भांडं कुठे त्याचं? गंज लागत होता म्हणून फेकून द्यायचं. हां फेकून द्यायचं, स्वच्छ नाही करायचं आहे ना, लगेच फेकून द्यायचं. सगळं फेकून देते, सगळं सगळं सगळं. ह्या पोटमाळ्यावर जे ठेवलंय ना हे सामान, हे मग पप्पा यांचं कामाचं आहे. बाकी घरातल्या वस्तू आहेत ह्याच्यावरती काहीच नाही. त्या छत्र्या बित्र्या पण त्या दिवशी दादू चढला होता छत्री शोधायला. नाही आवडत ना, नाही आवडत ना भंगार ठेवायला. चला मला पण नाही आवडत भंगार घरात ठेवायला. पप्पा मम्मीला भंगार ठेवायला आवडत नाही. जावा मम्मी नका ते तिला डिस्टर्ब करू. आंघोळ घालसपर्यंत तिला असंच झोपू द्या छान. मागवते, थांबा नका रडू. मागवते तुम्हाला तेल, मागवते. केस जायला लागले सगळी. हा हे बघा रील्स बनवते ना मम्मी, बघा कसे आकडे कापले ते बघा, हे बघा. आणि परत म्हणते मी आकडे नाही कापले. दाखव इथं तोंड. आता मला सांगा हे आकडे नाहीत तर काय? हां काय हे आकडे नाही तर? खोटं तेवढी बोलती ना, खोटं लय खोटं. सक्षमीले गोंदपली आमची लेले गोंदशपली झोपण आलं. तर काहीच पाहिलं नाही, काही व्लॉग घेतलेला दिसत नाहीये. मी चेक केला आता आल्यावर आणि 10:30 वाजले रात्रीचे. पायल पण जेवली नाही आणि मी पण जेवले नाही. आता पायल मी दोघं जेवतो. आणि सक्षमी खूप रडत होती, त्यामुळे सक्षमीला मांडव घेऊन बसलो जरा मी आणि थोडं फिरलो इकडं तिकडं, कारण ती खूपच रडत होती. चिमणी तिला झोप आली खूप जोराची. आणि आज मी लवकर आलो जाऊन, कारण की मोबाईलची चार्जिंग संपली. ती मोबाईलची चार्जिंग संपली असल्यावर पुढं प्रोसेस करता येत नाही. हो 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 हो. तर आता माझी पार्टनर पण खूप दुःख लागली. वैतागाला आज पाऊस नव्हता म्हणून नशिबे, तर चांगली गोष्ट आहे पाऊस नव्हता म्हणून. तर पाहिजे तर जेवण बनवलं आहे मस्तपैकी. पाहिलं मी दोघं जेवतो आणि आमची सक्षमी खेळतीये खाली. माझी लेले सक्षमीले. ती नुसती फॅनकडे बघा, नुसती फॅनकडे. जेव्हापासून पावसाळा चालू झाला तेव्हापासून आमचा फॅन बंदच आहे आणि ती कंटिन्यू फॅनकडे बघते कंटिन्यू. हे फिरत का नाही बघा फॅन. या पूर्णपणे फॅनकडे लक्ष, पूर्णपणे फॅनकडे. तुम्हाला दाखवलं असतं आता अजून 1 महिना, बरोबर 1 महिना सक्षमीला बघण्यासाठी. तुम्हाला फक्त 1 महिना. पायला आल्याला आपण बोलू. हे बघा जर पायलनी जेवण आम्हाला काय बनवलेलं पाहिलं तू आम्हाला जेवण? बोंबील बटाटा, बोंबील आणि पावटा बोंबील. तिला भूक लागली, तिला पाचती का नाही, ती तशीच करते. तिला पहिले व्यवस्थित भान, तिने सगळे हातवरती घेतलं. काय काय झालं माहितीये का, चुकून तिला टिक्का लावत होते आणि सक्षमी ऐकतच नव्हती. अशी नुसती हालत होती. थोडंसं पावडरचं तिच्या डोळ्याचे येते नाही की हिथं पडलं एकदम थोडं, एकदम म्हणजे दिसत पण नव्हतं, म्हणजे थोडं. पण सक्षमीचा डोळा त्याच्याने लाल झालता. लाल म्हणजे हे साईडचं खालचं आहे ना ते लाल झालं आणि ती नुसतं डोळा चोळत होती. परत नाही असं करणार आम्ही. काय शोना जागी असली नाही कधीच मी तिला टिक्का नाही लावणार. लेवळ करते है ना. आणि ते पण तर पहिला पण लेवळ करणार पाहिजे. तू कोपऱ्यात पाचशे कोपऱ्यात बसत नव्हतं तिला पाजायला पण. तो ती खुर्ची दिवण म्हणजे ते कोपऱ्यात बरोबर केलं. तर परत ते कोण बसता आला तसंच जाऊन गेलंस. एक फक्त हात मारत खुर्ची, ती खुर्ची ती सेपरेट होऊन जाईल. तिथं कोपऱ्यात ठेव सेपरेट तुझ्यासाठी. उद्या
कोण आली तर ती द्यायचीच नाही, तीच ठेवायची साईडला. हं. ती फिटिंगच ठेवायची स्पेशली. आपल्या सारखं सारखं कोण येत नाही. उद्या करते. हम्म. आता मला आणलंय आज यांना काय पायाला आणलेलं आहे तिने. काय आणलंय? भाकर आणली दुधात टाकून आणि तूप भात. आम्हाला पावटा होता. आणि तुला एक आता 2 अंडी पप्पाला सांगितले, पप्पा घेऊन या. पप्पानी कपडे काढून पप्पा झोपायची तयारीत होते. पप्पाला म्हणलं पप्पा, मी फक्त बाहेर गेले अशी. पप्पाला म्हणलं पप्पा, आणि हसले पप्पाकडे बघून. मग पप्पा काय म्हणत होते, हे मी नाही जाणार आताच. मी म्हणलं पप्पा प्लीज अंडे आणून द्या ना प्लीज. वरचे अंडे संपलेत ना इथले. आणायचे. उद्या अंड्याचा ट्रे घेऊन ये. उद्या तू पालखीमुळे जाणार नसशील ना? नऊ जाणार नाही मी. मला आज खूप कामं होती, तुम्हाला खरंच सांगते. त्या ह्याची नाही कामं, माझ्या व्हिडिओची कामं होती. घरातलं तर काय असतं, पण व्हिडिओचं करायचं होतं. ते पण पूर्ण झालं. हा ना, ते पण पूर्ण झालं. लय माझं डोकं असं हे व्हायला लागलं, आता येडं व्हायला लागलं. असं वाटतं मी तर पागलच झाली अर्धी. चला कारण जेवण मला घेऊ. करायचेच व्हिडिओज, पण माझ्या लक्षातच राहत नाही. आणि लक्षात नाही मेन म्हणजे सक्षमीमुळे झाले सगळं.